ठाणे महानगरपालिकेचा 43वा वर्धापन दिन बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यासोबतच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरीश झळके उपस्थित होते। त्यानंतर अग्निशामक दल, सुरक्षा दल, MSF यांनी संचलन केले। या संचलनाचे नेतृत्व सुजित रामचंद्र पस्टे, केंद्र अधिकारी, वागळे इस्टेट अग्निशमन केंद्र आणि सागर सूर्यकांत शिंदे, केंद्र अधिकारी, पाचपाकाडी अग्निशमन केंद्र यांनी ध्वजारोहण केले। ध्वजारोहण संचलन सोहळ्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये महानीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। वर्धापन दिन हा कर्तव्य भावनेची जाणीव करून देणारा दिवस आहे। जनसामान्यांसाठी ज्या संस्थेची स्थापना झाली त्याचे हित व अहित लक्षात घेऊन काम करणाऱ्यांची ऊर्जा देणारा हा दिवस आहे। त्याचप्रमाणे ठाणे वर्धापन दिनाचं औचित्य साधून शहरातील महनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यांच्यासह उपायुक्त गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते। इथली महानगरपालिकेचा वर्धापन दिन म्हणजे कर्तव्यबोधचा दिन असतो आणि हा दिवस आम्हाला शिकलाई देते किंवा त्या दिवशी आपल्याला अशी गोष्ट शिकायला भेटते की कशा पद्धतीने आपले कर्तव्यपथवर सतत पुढे जात राहून जनतेची सेवा करायची आहे। ज्या
लोकांसाठी या संघाचा गठन झाला असे 47 वर्ष अगोदर, त्या लोकांना सर्वोच्च प्राथमिकतेवर ठेवून त्यांचा हित अहित याचा एक विचार करून आणि योग्य पद्धतीने नियोजित पद्धतीने सतत पुढे जात राहण्याची ऊर्जा या दिवशी आम्हाला भेटते. ठाणे महानगरपालिकेचा सतत हा निर्धार राहिला आहे, नेहमी हा विचार राहिला आहे की आपली नीती, आपलं नियोजन, आपली कामाची पद्धती लोकहितकारी असली पाहिजे. आणि आजच्या या वर्धापन दिनाला सुद्धा मी आणि माझी पूर्ण टीम हा एक प्रण घेत आहे, एक प्रतिज्ञा करत आहे की लोकांची गुणवत्तापरक सेवा ठाणे महानगरपालिका आणि याचे सगळे अधिकारी सतत देत राहणार आहे. कुठल्याही नगर त्याची इमेज, त्याची जे छवी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार होते, ते तिथले प्रशासन आणि त्याच्याबरोबरच तिथले नागरिकांची वागणूक या दोन्ही गोष्टीच्या आधारावर तयार होते. आणि या दोघांना हातात हात घालून सोबत राहून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. नागरिकांचा आम्हाला सतत सहकार्य आणि सहयोग भेटतच राहिला आहे. ठाणे महानगरपालिका विशेषतः राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचा क्रमांक खूप उत्कृष्ट राहिला आहे. परंतु भविष्यात सुद्धा या सिटीला राहण्यायोग्य सिटी, मोस्ट लिव्हेबल सिटी, मोस्ट हॅपी सिटी या पद्धतीच्या या स्वप्नाला जर साकार रूप द्यायचं असेल तर नागरिकांचा सतत सहकार्य आम्हाला लागेल.